आता एक एक क्लिअर करू. पहिला घटक येतो सापेक्ष दारिद्र्य. याची डेफिनेशन आहे जी आयोगाने ऑलरेडी विचारली आहे. ज्यावेळी आपण हा देश आहे, अर्थव्यवस्था आहे आणि मला दारिद्र्य बघायचं, त्यासाठी दोन ह्या प्रमुख पद्धती आहेत, सापेक्ष आणि निरपेक्ष. जर मी सापेक्ष पद्धतीने दारिद्र्य मोजत असेल तर मी तुलना करतोय, म्हणजे देशामधील काही ठराविक व्यक्तींचं उत्पन्न विचारात घेतो किंवा ऍव्हरेज एकूण देशातील उत्पन्न विचारात घेतो आणि मग त्याचा जो आकडा येईल त्याच्यानुसार इतर व्यक्तीचं उत्पन्न किती आहे आणि मग ज्या व्यक्तीचं उत्पन्न त्या ऍव्हरेज इन्कम पेक्षा कमी असेल याचा अर्थ ते व्यक्ती बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्यामध्ये आहेत असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे आपण कंपॅरिझन केलं, तुलना केली, उत्पन्नाची तुलना, राहणीमानाची तुलना. कंपॅरिझन हा शब्द आला म्हणजे काय? सापेक्ष दारिद्र्य. बघा इथे एक्झाम्पल देतो. हा ए व्यक्ती आहे, हा बी व्यक्ती आहे. आता यांचं इन्कम याचं 100 रुपये, याचं 120 रुपये. ठीक आहे. मग आता सापेक्ष पद्धतीने मला गरिबी मोजायची म्हटल्यानंतर कुठला व्यक्ती हा गरिबीमध्ये येईल? कुठला? ए हा व्यक्ती गरिबीत येईल. ठीक आहे. इथं मी कोण व्यक्ती दारिद्र्यात आहे, बीपीएल मध्ये आहे हे केलं. कुठला आला इथं? ए. आता हा पर्सन बदलला का बरं? कारण ज्या वेळेला तुम्ही दारिद्र्य मोजताय त्यावेळी एकूण उत्पन्न पातळी किती आहे? यावेळी 100 रुपये याचं होतं 120, त्यामुळं याच्या तुलनेत याचं उत्पन्न कमी आहे, म्हणजे याच्या तुलनेत हा व्यक्ती गरीब आहे. म्हणजे इथं काय केली आपण? तुलना केली, उत्पन्नाची तुलना केली. मग अशा पद्धतीने ज्यावेळेला दारिद्र्य मोजलं जातं त्याला काय म्हणायचं? सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह. आपण त्याच्या तुलनेत आपण दारिद्र्य मोजतोय. सेम दुसरी कंडिशन, याचं उत्पन्न 130 झालं, याचं उत्पन्न 120. आता ए च्या व्यक्तीच्या तुलनेत बी चं उत्पन्न कमी आहे म्हणल्यानंतर बी हा व्यक्ती आता दारिद्र्यामध्ये आला. सेम तसंच परत जर मी आता इकडं अजून चेंज केलं, आता कुठला व्यक्ती? म्हणजे आता हा गरिबीत आहे. का बरं? कारण याच्या तुलनेत त्याचं उत्पन्न कमी आहे. याचा अर्थ ज्या वेळेला आपण देशामध्ये गरिबी मोजतो तेव्हा उत्पन्न पातळीची तुलना करून ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याच्या तुलनेत इतरांचं उत्पन्न जर कमी असेल तर ते इतर व्यक्ती काय असतील? गरिबीमध्ये असतील, दारिद्र्यामध्ये असतील. दिस इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह पॉवर्टी, सापेक्ष दारिद्र्य. कन्सेप्ट क्लिअर झाली पहिली. आता मी इथं कुठलीही तुलना करत नाहीये. सो विदाउट एनी कंपॅरिझन मी आता अशा पद्धतीने दारिद्र्य मोजतोय की त्याच्यात काही ठराविक निकष ठेवलेत, काही पॅरामीटर ठेवलेले आहेत. जर आपण म्हणू तर ठराविक निकष, काहीतरी पॅरामीटर. आणि मग हे निकष काय ठेवलेत मी? देशातील सगळ्या व्यक्तींची ज्यावेळेला आपण इथं तुलना करून उत्पन्न पातळीची तुलना करून दारिद्र्य मोजलं तेव्हा ते सापेक्ष आलं. आता परत सगळे व्यक्ती विचारात घेतले पण कुठल्याही उत्पन्नाची तुलना न करता मी असं ठरवलं की तुम्ही किमान मूलभूत जीवनावश्यक गरजा या पूर्ण करताय का? आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती रुपये लागतात? 100 रुपये लागतात. ह्याचा अर्थ मी इथं काय ठरवलेली आहे? दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन. आणि ज्या व्यक्तीचं उत्पन्न 100 रुपये आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते व्यक्ती कुठे जातील? मूलभूत गरजा पूर्ण करतील ना, कारण 100 रुपये आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न. ज्याचं उत्पन्न 100 रुपयापेक्षा कमी ते कुठे जातील? बीपीएल मध्ये जातील. याचा अर्थ इथं ज्या व्यक्तीचं उत्पन्न 110 आहे, 150 आहे, 200 आहे, मी इथं कुठं विचारात घेतलं का तुमचं उत्पन्न 200 का 500 का 5000 आहे, डझंट मॅटर. मी इथं काय विचारात घेतलं? बेसिक नीड्स पूर्ण करायला मला 100 रुपये लागतात. सो किमान 100 रुपये जर तुमचं उत्पन्न असेल तर हीच जी काही कॅटेगरी आहे ती इथं विचारात घेतली जाते. दॅट्स इट. आणि जर असेल 100 रुपये उत्पन्न तर तुम्ही एपीएल मध्ये, नसेल तर बीपीएल मध्ये. इथं कुठलीही उत्पन्नाची तुलना केली नाही. सो दिस इज कॉल्ड एज निरपेक्ष दारिद्र्य, ऍब्सोल्यूट पॉवर्टी. मग या निकषानुसार जर तुम्हाला मी इकडे विचारलं, पहिली कंडिशन ही जर विचारात घेतली उत्पन्न या दोघांचं आणि मी इकडं या पद्धतीनुसार त्यांना कन्सिडर केलं तर बीपीएल मध्ये, बिलो पॉवर्टी लाईन मध्ये ए व्यक्ती येईल का बी व्यक्ती येईल? चला बर,
झालं. परत तोच प्रॉब्लेम आला, कन्सेप्ट कळाली पण ऍप्लिकेशन. आता इथं दोन्ही पण येणार नाही, मग हे सांगता आलं पाहिजे ना. जर मी इथं निकष काय ठेवलाय 100 रुपये आणि मग ह्याचं उत्पन्न किती आहे, मग तो बेसिक नीड्स पूर्ण करू शकतो का, करू शकतो, कारण 100 रुपये त्याचं उत्पन्न आहे. ह्याचा तर विशेष येत ना, त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण ह्याचा अर्थ इथं दोघं पण काय आहेत, एपीएल मध्ये गेले. इथं परत एपीएल मध्ये, इथं विशेष येत नाही, कारण निकष किती आहे 100 रुपया पॉवर्टी लाईनचा आहे. आता कन्सेप्ट क्लिअर झाली का. ज्या वेळेला मी तीच लोक, तीच अर्थव्यवस्था, तोच देश, पण तुलना केली उत्पन्नाची, तर कोणीतरी गरिबीमध्ये आणि कोणीतरी एपीएल मध्ये येतं, बीपीएल आणि एपीएल मध्ये. पण मी जर मिनिमम निकष ठेवले तर याचा अर्थ इथं तशी तुलना न करता बेसिक नीड्स पूर्ण करत असाल तर तुम्ही एपीएल मध्ये, नसाल तर बीपीएल मध्ये. दिस इज ऑल अबाउट सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य. इथपर्यंत बेसिक क्लिअर झालं का. पुढे बघण्याच्या अगोदर हे नोट डाऊन करून घ्या, लिहा. चला ऑनलाईन. कन्सेप्ट नुसतं समजून चालत नाही, तर तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन जमलं पाहिजे. प्रश्न त्याच्या आधारावर विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे. बर, तुम्हाला काय वाटतं एपीएल आणि बीपीएल हे वर्गीकरण करून काय करायचं, कशासाठी काढलं जातं. समजा 100 लोक आहेत देशामध्ये, तर त्याच्यापैकी असं लक्षात आलं की 40 लोक एपीएल मध्ये आहेत, उरलेले 60 लोक बीपीएल मध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ 60% गरिबी आहे फॉर एक्झाम्पल. मग आता त्या 60% लोकांसाठी काय करायचं, ह्याच्यासाठी धोरण तयार करतं सरकार. कुठलीही पॉलिसी तयार करण्यासाठी त्याला काहीतरी डेटा लागतो, इनपुट, की आपण जी पॉलिसी तयार करतोय त्याच्यासाठी लोक किती आहेत. त्याच्यामुळे आता सेम बेरोजगारीची पण आकडेवारी सरकार का मोजतं, का काढतं, एकूण किती लोक आहेत बेरोजगार, आणि त्याच्यानुसार मग काय काय प्रोव्हिजन करता येईल. मग गव्हर्नमेंटच्या बाबतीत ज्या संस्था आहेत तिथं काही जॉब क्रिएट करता येईल का, नाही तर प्रायव्हेट सेक्टर मार्फत जॉब क्रिएट करता येईल का. ह्याच्यासाठी कुठलीही गोष्ट, डेटा हे काढण्याचा मागचा उद्देश असतो, त्याच्यावर, त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन शोधण्यासाठी हा डेटा पाहिजे. पुढचे प्रश्न याच्या आधारावर. आता 2 ऑप्शन आहेत तुम्हाला. सापेक्ष आणि निरपेक्ष. चला, प्रश्न असा आहे, दोन्हीपैकी कुठल्या दारिद्र्याचं प्रमाण हे पूर्णपणे कमी करता येतं किंवा कुठल्या दारिद्र्याचं पूर्णपणे निर्मूलन करता येतं. कम्प्लीट इरेडिकेशन ऑफ द पॉवर्टी. विच टाइप ऑफ, रिलेटिव्ह ऑर ऍब्सोल्यूट. चला ऑनलाईन उत्तर द्या. कुठलं, निरपेक्ष. याचं पूर्णपणे निर्मूलन करता येतं, याचं करता येत, असं तुमचं उत्तर आहे. बर, का बरं असं. बर, हा, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे असं असतं की तुम्ही ज्यावेळेला तुलना करता तेव्हा डेफिनेटली कोणाचं तरी उत्पन्न जास्त, कोणाचं तरी कमी असणार, मग तुलना केली की गरिबी निघणारच, त्यामुळे त्याचं पूर्णपणे निर्मूलन करू शकत नाही. बर, जगातला असा कुठला देश आहे का की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं, त्या लोकसंख्येचं उत्पन्न सर्वांचं सारखं समान आहे, हे शक्य आहे का. म्हणून जगात असं कधीही आणि कुठल्याही देशामध्ये सगळ्यांचं उत्पन्न सारखं समान असू शकत नाही, फार रेअर ऑफ द रेअर कंडिशन सोडली तर. मग या कारणाने जर उत्पन्न सारखं नसणार आहे तर कोणीतरी इथं आणि कोणीतरी इथं असणारच आहे, त्यामुळं तुलना असली की दारिद्र्य निघणार. म्हणून सापेक्ष दारिद्र्याचं पूर्णपणे निर्मूलन करू शकतो का, नाही. उत्तर मिळालं का. आणि हे आयोगाचे प्रश्न असे आहेत. नेक्स्ट, निरपेक्ष दारिद्र्याचं पूर्णपणे निर्मूलन करता येऊ शकतं. यस, बिलकुल. मग आता जर करता येऊ शकत असेल तर कसं. परत त्याच्यामध्ये 2 अँगल. ही पॉवर्टी लाईन आहे, इकडं बीपीएल आहे. आता हे बीपीएल मध्ये हे लोक आहेत सगळे, मला हे एपीएल मध्ये न्यायचंय. हा, 100 रुपये जर असेल पॉवर्टी लाईन आपण बेसिक, तर वेगवेगळ्या स्कीम मार्फत सरकार त्यांना पैसे देणे 100 रुपये बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी. हे घ्या पैसे. आता त्यांनी बेसिक नीड्स पूर्ण केले म्हणल्यावर हे कुठे गेले, एपीएल मध्ये. झालं का दारिद्र्याचं प्रमाण कमी, नाही. तर मग काय करायचं, रोजगार निर्मिती करायची आणि त्यांना तेवढं उत्पन्न मिळेल इतकं सक्षम बनवायचं, रोजगार मिळवून द्यायचा. मग डायरेक्टली सरकारने मदत आर्थिक नाही जरी केली तर रोजगार निर्माण केल्या सुद्धा त्यांना रोजगार मिळाल्यामुळे उत्पन्न वाढतं, मूलभूत गरजा पूर्ण करता येतात, आणि ते व्यक्ती कुठे गेले, एपीएल मध्ये गेले. झालं का दारिद्र्य निर्मूलन.
ह्या पद्धतीने दारिद्र्य रेषा 100 रुपयाची आपण जर कमी केली 90 रुपये 80 रुपये तर दारिद्र्याचं प्रमाण वाढेल का कमी होईल? हा, दारिद्र्याचं प्रमाण कमी होईल. म्हणजे इथं दारिद्र्य रेषेवर सुद्धा तुम्हाला दारिद्र्याचं प्रमाण ठरवता येईल. सो ओव्हरऑल हे दोन महत्वाचे पॉईंट्स आहेत. एक तर सरकारमार्फत काही मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे देणे किंवा मूलभूत गरजा फ्री मध्ये उपलब्ध करून देणे. बऱ्याच व्यक्ती अशा आहेत की ज्यांना काहीच नाही करता येत, तर सरकार डायरेक्टली मोफत अन्नधान्य देतं बघा. तर मग अशा काही वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला पूर्णपणे याचं निर्मूलन करता येऊ शकतं. कुठलं दारिद्र्य? निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्याचं एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. जगामध्ये टॉप 10 श्रीमंत व्यक्ती जगातले, हा पहिला व्यक्ती, हा 10वा व्यक्ती. आता जेव्हा आपण या जगात 10व्या क्रमांकाचा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेला त्याची तुलना आपल्यासारख्या सर्वसामान्यांसोबत जर केली तर एपीएल मध्ये आणि बीपीएल मध्ये कोण असणार? हा जगात सगळ्यात श्रीमंत असलेला व्यक्ती एपीएल मध्ये आणि आपण बीपीएल मध्ये. कारण आपण उत्पन्नाची तुलना कोणासोबत करतोय? याच्यासोबत. आपलं उत्पन्न काय असणार आहे? कमीच असणार आहे. ठीक आहे, हा एपीएल मध्ये. आता ज्या वेळेला याची तुलना मी कोणासोबत करतोय? जगात 1 नंबरला असलेल्या व्यक्तीसोबत. आता एपीएल मध्ये कोण? हा, आणि हा कुठं? कळालं का मला काय म्हणायचं ते? ह्याचा अर्थ आता इथं गरिबी आपल्यासारखी गरिबी घ्यायची नाही की तो डायरेक्टच कटोरा घेऊन भीक मागतोय त्याला गरिबी वगैरे म्हणायचं, असा प्रकार नाही. इथं ही गरिबी मोजण्याची पद्धत त्याच्यावरून ठरल. हा व्यवस्थित आहे, ह्याच्या बेसिक नीड्स सगळ्या पूर्ण होतात, हा ऍक्च्युली याच्या तुलनेत गरीब आहे, म्हणून ती कुठली पद्धत झाली? सापेक्ष. बर, आज हे इथं आहे 2 नंबरचा व्यक्ती आहे. आता हा आज 1 नंबरला गेला आणि हा 2 नंबरला गेला. आता हा कुठे गेला? बीपीएल मध्ये. कळतंय का? म्हणजे जगात कोणीतरी 1 नंबरला, 2 नंबरला, 5, 7, 8, 10 नंबरला असणारच आहे. आणि त्या रँकिंग नुसार आपण तुलना केली की एपीएल बीपीएल असणार, म्हणून सापेक्ष दारिद्र्याचं पूर्णपणे निर्मूलन होऊ शकत नाही. गॉट इट? चला. बर, आता सर्वत्र म्हणजे पुन्हा 2 ऑप्शन आहेत तुम्हाला, सापेक्ष आणि निरपेक्ष. दोन्हीपैकी कुठलं दारिद्र्य हे जगात सगळ्या देशांमध्ये दिसून येईल? भले प्रमाण कमी अधिक असेल, कुठल्या प्रकारचं? सापेक्षच. कारण जर तुम्ही निरपेक्ष निर्मूलन करू शकत असाल तर मग एखादा देश असा आहे की ज्यानं पूर्ण निर्मूलन केलेलं आहे म्हणल्यानंतर तिथं दिसून येईल का? नाही दिसणार. पण जर सापेक्ष पद्धतीने आपण जर बघितलं जगात सगळीकडे त्याच पद्धतीने मोजलं तर जगात सगळ्या देशामध्ये काय दिसून येईल? दारिद्र्याचं प्रमाण. भलेही कमी अधिक प्रमाणात कुठे असेल, कुठे जास्त असेल, तर सापेक्ष दारिद्र्य हे जगात सर्वत्र दिसून येईल. जर ही पद्धत आपण विचारात घेऊन दारिद्र्य मोजलं तर. निरपेक्ष पद्धत विचारात घेतली तर मग ज्या देशाने त्याच्यासाठी प्रयत्न केलेत, चांगले धोरण राबवलं, ते हे दारिद्र्य काय असणार आहे? 0 असू शकतं. पण परत ती शक्यता, थेरी, प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. विकसित आणि अविकसित देश. आता जगातल्या कुठल्याही देशाने कुठलंही प्रकारचं दारिद्र्य मोजता येऊ शकतं त्यांना, ते त्यांच्यावर आहे. पण परत आपण जर विचारात घेतलं विकसित देशासंदर्भात कुठली संकल्पना लागू होते किंवा विकसित देश कुठल्या पद्धतीने दारिद्र्य मोजतात, सेम अविकसित देश याबाबत कुठलं दारिद्र्य लागू होतं किंवा कुठली पद्धत विचारात घेतली जाते? काय सांगाल? इथं काय लिहू? बर, इथं आता दोन्हीकडे दोन्ही मोजलं जाऊ शकतं, तो विषय नाहीये. पण जनरली हे देश निरपेक्ष दारिद्र्य या पद्धतीने दारिद्र्य मोजतात आणि हे देश सापेक्ष या पद्धतीने दारिद्र्य मोजतात, जनरली बघायला गेलं तर. असं का? विकसित देशामध्ये आपण जर उत्पन्न पातळीशी तुलना करून दारिद्र्य मोजत असेल तर याचा अर्थ तिथं बेसिक नीड्स पूर्ण झाल्यात असं गृहीत धरलं जातं. मुळात हे देश कुठले? विकसित आहेत. मग विकसित देश आणि अविकसित देश कन्सेप्ट क्लिअर केली का आपण? तो टॉपिक आठवतोय का? जर हे देश विकसित असतील तर याचा अर्थ तिथं बेसिक नीड्सला प्रॉब्लेम नाहीये, तिथं ऑलरेडी त्यांच्या त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. म्हणल्यानंतर आता तिथं गरिबी कशी मोजली जाते? उत्पन्न पातळीची तुलना करून, उत्पन्नाची तुलना करून, राहणीमानाची तुलना करून. म्हणून त्यांना काय म्हणायचं? सापेक्ष दारिद्र्य. आणि त्या विकसित देशावरती लागू होती कन्सेप्ट. किंवा सर मग अविकसित देशाबाबत का नाही लागू केलं जात? जर आपण सापेक्ष दारिद्र्य विचारात घेतलं तर फॉर एक्झाम्पल मग भारतातील
एकूण देशाचं ऍव्हरेज उत्पन्न जर काढलं तर मग काही ठराविक मोठे श्रीमंत व्यक्ती, मग ते टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, मग अशा व्यक्तींचं उत्पन्न विचारात घ्यायचं, त्यांचं ऍव्हरेज काढून ती जी लेवल आहे त्याच्या तुलनेत आपण आपलं उत्पन्न विचारात घ्यायचं. म्हणल्यावर आपण कुठे येणार? बीपीएल मध्ये. बर, आज मोजलं तर बीपीएल मध्ये. आपण जर आयुष्यभर मेहनत करून पैसे कमवायचं म्हणलं तर आयुष्यभर कुठे राहणार आपण? बीपीएल मध्येच. कारण ही तुलना शक्यच नाही क्रॉस करणं तेवढं इन्कम लेवल आपलं. मग अविकसित देशामध्ये हाच तर प्रॉब्लेम आहे, किंवा विकसनशील देशामध्ये मोजके काही लोक आहेत, त्यांचं उत्पन्न विचारात घेऊन जर आपण गरिबी काढली तर मोठ्या प्रमाणात गरिबी निघल आणि लॉंग टर्म पॉवर्टी निघल. दीर्घकालीन जवळपास 99% लोक म्हणायला हरकत नाही हे कशात जातील? पूर्ण बिलो पॉवर्टी लाईन मध्ये जातील. त्यामुळे ह्या गोष्टींना काही अर्थ नाही आणि मग काही करताच येत नाही. मग इथं अविकसित आणि विकसनशील देशामध्ये काय केलं जातं? निरपेक्ष दारिद्र्य या पद्धतीनं दारिद्र्य मोजलं जातं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही किती उत्पन्न कमवताय, किती श्रीमंत, डझंट मॅटर, बेसिक नीड्स पूर्ण करता येते का? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, त्यासाठी काही ठराविक निकष ठरवले जातात. त्याच निकषाला आपण काय म्हणतो? पॉवर्टी लाईन. आणि याच्या आधारावर मग उपभोग खर्च ठरवला जातो आणि दारिद्र्य काढून दारिद्र्याचं प्रमाण काढलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य, विकसित देश आणि अविकसित देश. ह्याचं उत्तर मिळालं का? आणि मग भारत हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? विकसनशील कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजेच अविकसित विकसनशील ही कॅटेगरी गृहीत धरली तर, म्हणजेच मग भारतामध्ये सापेक्ष पद्धतीनं दारिद्र्याचं मोजमाप केलं जात नाही. स्टेटमेंट बरोबर आहे. सापेक्ष पद्धतीने दारिद्र्य मोजमाप केलं जातं का? केलं जात नाही. म्हणजेच भारतामध्ये निरपेक्ष पद्धत दारिद्र्याची विचारात घेतली जाते किंवा त्या पद्धतीने मोजलं जातं. स्टेटमेंट करेक्ट. कुठल्या पद्धतीने मोजलं जातं, का मोजलं जातं, याचं उत्तर मिळालं का? ऑनलाईन आणि ऑफलाईन. काय डाऊट नाही? पुस्तक बंद करा आणि आता आयोगाच्या अजून पुढच्या लेवलच्या प्रश्नाला तयार राहा. परत दोन ऑप्शन तुम्हाला, सापेक्ष आणि निरपेक्ष. दारिद्र्य रेषा, पॉवर्टी लाईन, ही संकल्पना दोन्हीपैकी कुठल्या प्रकाराशी संबंधित आहे? चला चुकू द्या, आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करा. म्हणजेच हे झालं कन्सेप्टचं ऍप्लिकेशन. आता इतकं समजून घेतली ना, कन्सेप्ट अंडरस्टँड झाली, मग तिचं ऍप्लिकेशन जमलं पाहिजे. पॉवर्टी लाईन ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली का? ही काय आहे? बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी आपण काही उत्पन्न पातळी ठरवतोय, निकष ठरवतोय किंवा उपभोग खर्च ठरवतोय. 100 रुपये फॉर एक्झाम्पल. सो ही पॉवर्टी लाईन 100 रुपयाची जर असेल तर इथं मी तुलना केली का उत्पन्नाची? तुमचं 200 रुपये का 500 रुपये का 1000 रुपये का 100 आहे? काही नाही. मिनिमम लेवलला मी काहीतरी इथं क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि तो मिनिमम लेवलचा क्रायटेरिया म्हणजे पॉवर्टी लाईन. आणि असा क्रायटेरिया आपण कुठे ठरवतो? ह्याच्यात ठरवतो का? मिळालं उत्तर. सेम आयोगामध्ये असे प्रश्न असतात, सापेक्ष की निरपेक्ष ठरवता आलं पाहिजे. ठीक आहे. वन मोर अँगल. आता केअरफुली नीट बघा, इथंच गोंधळ झाला. आता लेटेस्ट प्रश्न आहे त्याच्यावर आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं. आणि तुमच्या माहितीसाठी आयोगाने दिलेले 4 ऑप्शन पैकी 2 लगेच एलिमिनेट होतात कम्प्लिटली, की हे त्याला लागू होत नाहीत. पण दोघांमध्ये क्लिअर कट असं होतं की सर हे पण लागू होतं आणि हे पण लागू होतं. मग इथं जरा निर्णय घेता आला की ह्या दोघांपैकी एक कसं निवडायचं, म्हणजे याचा अर्थ कन्सेप्ट क्लिअर आहे. लक्षात घेता काही कीवर्ड आहेत. उपभोग खर्च आहे, उष्मांक, उत्पन्न असे. आणि इथं आयोगाचे पर्याय सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, किंवा हा आयोगाचा प्रश्न असं गृहीत धरू. प्रश्नात विचारलंय सापेक्ष किंवा आयोग कधी कधी प्रश्नात विचारतं निरपेक्ष, हा कीवर्ड आहे प्रश्नामधला. आता तुम्हाला पर्याय हेच सगळे, उपभोग खर्च, उष्मांक, उत्पन्न. पहिला प्रश्न हा निरपेक्ष दारिद्र्याचा आहे. निरपेक्ष दारिद्र्य मोजमाप करण्यासाठी किंवा निरपेक्ष दारिद्र्य संदर्भात खालील पर्याय विचारात घ्या. मग हे सगळे पर्याय, मग कुठला पर्याय ह्याला लागू होतो, कुठला लागू होत नाही, इथे तुम्हाला मी देतो. नंबर टाका 1 2 3. मग 1 2
2-3, 1-3 का 1-2-3? चला ऑनलाईन द्या उत्तर. बर, शुअर कन्फर्म द्यायचं म्हणलं तर पहिला आहे का? हा, व्हेरी गुड. एवढा तर कॉन्फिडन्स आहे की उपभोग खर्च आपण जे कन्झम्पशन एक्सपेंडिचर काढतो किंवा ही कन्सेप्ट समजून घेतली त्याच्या आधारावर क्लिअर कट याचा संबंध कोणाशी लावू, हे मान्य आहे. चला सेकंड ऑप्शन, उष्मांक कॅलरी ह्याचा संबंध दोघाशी येतो का फक्त एकाशी? जसं इथं कसा कॉन्फिडंट होता पटकन हे म्हणजे हेच, उष्मांकाचं काय करू? मग कालच्या लेक्चरमध्ये दारिद्र्य रेषा कॅलरीच्या आधारावर कशी काढली जाते ती जी कन्सेप्ट बघितली ना, त्याचं हे ऍप्लिकेशन आहे. कॅलरी निकष विचारात घेतो म्हणजे उष्मांक म्हणजे कॅलरी, ह्याचा अर्थ ग्रामीण भागासाठी 2400, शहरी भागासाठी 2100. सो इथं मी ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी विचारात घेतले. त्याच्या आधारावर मला आपण काल विचारात घेतलं 1 किलो अन्न विकत घ्यावं लागतं. मग तेवढं अन्न विकत घेण्यासाठी मला समजा 50 रुपये लागतील. सो हे 50 रुपये म्हणजे काय झाली, ग्रामीण दारिद्र्य रेषा. किंवा शहरामध्ये अजून तसं काय घेतलं 60 रुपये 70 रुपये लागले, ती शहरी दारिद्र्य रेषा. सो उष्मांकाच्या आधारावर आपण इथं 50 रुपये ही दारिद्र्य रेषा काढली. सो इथं उत्पन्नाची तुलना केली का? म्हणजे कोणाचं उत्पन्न 500 रुपये, कोणाचं 50 आहे, कोणाचं 100 आहे, 150 अशी तुलना केली का? म्हणजे परत मी जर हे 50 रुपये काढत असेल तर बेसिक नीड्स मिनिमम लेवलला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एवढा खर्च करावा लागेल किंवा तुमचं एवढं उत्पन्न पाहिजे. म्हणजेच उष्मांक हा घटक कुठं जायला पाहिजे? डेफिनेटली कुठं? निरपेक्षालाच लागू होतो. कॅलरी ह्याचा संबंध इकडे येईल का? इकडं म्हणलं की काय विचारात घ्यायचं? तुलना. लक्षात घ्या हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कंपॅरिझन. इकडं तसं आहे का? इकडं शब्द घ्यायचा, जसं इकडं तुलना, इकडं काय घ्यायचं? किमान काहीतरी निकष, पॅरामीटर, क्रायटेरिया हा शब्द. चला उत्पन्न. आता सांगा ऑनलाईन लास्ट पर्याय हा कशाला कनेक्ट करू? सापेक्षाला. राईट. जर मी इथं याला कनेक्ट केलं तर चुकीचं राहील का बरोबर राहील? म्हणून आता इथं लक्षात घ्या, ह्या उत्पन्नामध्ये दोन गोष्टी आहेत. जर फक्त इन्कम दिलं, फक्त उत्पन्न, तर हे दोन्हीलाही लागू होतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इथंच आयोगाचा प्रश्न होता. दोन्हीला कसं काय लागू होईल? ज्या वेळेला उत्पन्नामध्ये मी इथं किमान उत्पन्न असं विचारात घेतलं आणि उत्पन्न तुलना, उत्पन्नाची तुलना हे विचारात घेतलं, दोन्हीकडे उत्पन्न, इथं उत्पन्न आणि इथे उत्पन्न, इथं मिनिमम इन्कम लेवल, किमान उत्पन्न पातळी हा शब्द, आणि इथं उत्पन्नाची तुलना किंवा इथं ओव्हरऑल उत्पन्न पातळी, इन्कम लेवल. ज्या वेळेला उत्पन्नाच्या अगोदर, इन्कमच्या अगोदर किमान, मिनिमम हा शब्द आला, याचा अर्थ तुम्ही इन्कमची तुलना करता का? नाही. तुम्ही एक क्रायटेरिया ठरवताय, मला मिनिमम एवढं इन्कम पाहिजे. कशासाठी? बेसिक नीड्स पूर्ण करण्यासाठी. मग बेसिक नीड्स, मिनिमम इन्कम, किमान हा शब्द आला म्हणजे कुठे टाकायचा? पण उत्पन्न शब्द बघून तुम्ही सापेक्षेकडे जायचं नाही. पण त्याच उत्पन्नाला आता जर असेल उत्पन्नाची तुलना, उत्पन्न पातळी विचारात घेतली जाते, पण इथे किमान शब्द नाही. सो उत्पन्न पातळी म्हणजे इन्कम लेवल, कोणाचं कमी आणि कोणाचं जास्त, असा शब्द आला तर काय करायचं? सापेक्षेकडे. ह्याच्यामुळं उत्पन्न हे कुठं लागू होतं? दोन्हीकडे पण. ज्यावेळेला किमान उत्पन्न येतं तेव्हा, कळालं का? आणि उत्पन्न पातळीची तुलना येतं म्हणजे काय येतं? सापेक्ष. हे बारकावे तिथं परीक्षेत आपल्याला वेगळे करायचे. आणि आता तुम्हाला आयोगाचा प्रश्न आणि त्याचे पर्याय सांगतो. इथं जर आपण प्रश्नात क्लिअर कट निरपेक्ष दारिद्र्य घेतलं
आणि आता पर्याय आहे 2. एक म्हणजे उत्पन्न, दुसरा म्हणजे उष्मांक. चला, प्रश्न क्लिअर कट आहे निरपेक्ष दारिद्र्य संदर्भात. आणि खाली ऑप्शन 4 आहेत, पण 4 पैकी 2 मी सोडून दिले, ह्या 2 वर आलो. पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? चला, 2 आन्सर दोन्ही नाही, मग तीच तर परीक्षा आहे ना. आता दोन्हीपैकी एक निवडायचं असेल तर चला ऑनलाईन. तेव्हा सर आताच म्हणलात तुम्ही दोन्ही लागू होतात, मग ते सांगतोय ना प्रश्न कसा विचारलाय, मग त्यातले कुठले कीवर्ड्स नीट विचारत घ्यायचे, ह्याच्या आधारावर होईल. आता ह्याचं उत्तर काय येईल? फक्त 2 हे येणार नाही, राईट. जर आता तुम्हाला इथं याच्या अगोदर किमान शब्द आहे म्हणल्यानंतर आता दोन्हीही येईल. आता ज्या वेळेला उष्मांक हा नाही आणि इथं किमान हे पण नाहीये, फक्त उत्पन्न आहे आणि वर निरपेक्षच आहे, हा ऑप्शन नाही, दुसरे ऑप्शन आहेत. आता उत्पन्न येईल, पण मग तिथं परत आयोगाने काय करायला पाहिजे? क्लिअर कट किमान शब्द हा टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे उत्पन्न दोघांनाही लागू होतं. लक्षात घ्या, उत्पन्न इन्कम ही संकल्पना दोन्हीही दारिद्र्याला लागू होते. कुठल्या? सापेक्षपण आणि निरपेक्षपण. मग दोन्हीला लागू होते, पण दोघात वेगळा फरक काय? उत्पन्नाची तुलना असेल तर सापेक्ष आणि मिनिमम क्रायटेरिया असेल इन्कमचा तर निरपेक्ष. त्यामुळं हे सगळे पर्याय ऑप्शन कसे आहेत काय त्याच्यानुसार. आता ज्या वेळेला उष्मांक दिलं होतं आयोगाने आणि इथं उत्पन्न दिलं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडला होता. ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली आहे मागचे PYQ त्यावेळेला परीक्षेमध्ये त्यांना हे माहिती असेल. आपण पटकन उत्पन्नाकडे पळालो. प्रश्नात काय दिलंय? निरपेक्ष म्हणल्यानंतर हे दोन्ही लागू होतात, पण त्यातल्या त्यात उष्मांक जास्त परफेक्ट लागू होतो. कारण उष्मांकाला दुसरा पर्याय आहे का? जसं ह्याला पर्याय उत्पन्न दोघाबाबत लागू होतं. कुठल्या? सापेक्षपण आणि निरपेक्षपण. मग इथं 2 पॉसिबिलिटी आली, पण इथं मात्र क्लिअर कट काय आहे? निरपेक्ष. म्हणून आयोगाने हे उत्तर दिलंय. आणि आपण सुद्धा युट्यूबला जाऊन बघा, त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाच गैरसमज झाला होता, नाही सर तुम्ही जे म्हणताय ते हे चुकीचं आहे, आयोग हेच उत्तर देईल. नाही, आयोगाने मग हेच उत्तर ठेवलं कंटिन्यू, कारण ही कन्सेप्ट आहे प्रॉपर. आता आपला प्रॉब्लेम हा झाला की नेमका किमान, उत्पन्न, उपभोग खर्च किंवा उत्पन्न पातळी या शब्दामधील जे बायफर्केशन करायला पाहिजे होतं ते जमत नाही आणि तिथं कन्फ्युजन होतं. सो दिस इज ऑल अबाउट सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य आणि आयोगाने विचारलेला हा असा PYQ.